प्रणाम महाराज. सर्वांनी आसनस्थ व्हावे. बोला महामहिम, काय म्हणते आपली मोहबा? महाराज, आज आपली नगरी अत्यंत आनंदात आहे. कोणाला काही अडचण, काही चिंता नाही महाराज. आज सर्व मोहबावासी राजकुमारी दुर्गावतीचेच कौतुक करत आहेत. का? राजकुमारी दुर्गावतीने आपल्या मोहबा जवळच्या जंगलात आलेल्या नरभक्षक वाघाला ठार केलं ना, म्हणून. महाराज, त्या वाघाच्या दहशतीमुळे मोहबावासीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. लहान मुलांपासून तर थोरे मोठेचाही जीव त्या वाघाने घेतला होता. पण आज मात्र प्रजाजन हित राजकुमारी दुर्गावतीचेच कौतुक करत आहेत. सर्व थोर मोठे तिला आशीर्वाद देत आहे महाराज. आम्ही तिचे नाव दुर्गा का ठेवली माहित आहे? तिचा जन्म दुर्गाष्टमीचा. तिच्या येण्याने आमच्या घराण्यात साक्षात दुर्गा रणचंडिकेचा जन्म झाला. ज्या वयात भावलीशी खेळायचे त्या वयात ती तलवारीशी खेळू लागली. आम्ही लहानपणीच तिचे शौर्य ओळखले होते. खरं आहे महाराज, खूप भाग्यवान आहात आपण. आणि आम्हीही की आपल्यासारखे प्रजाही दक्ष राजा आम्हास भेटले. महाराज, काही मोहबावासी आलेले आहेत. त्यांना राजकुमारी दुर्गावतीस भेटायचे. होय, दुर्गा त्यांना नक्की भेटेल, पण आता नाही. आता तिच्या तलवारबाजीच्या सरावाची वेळ आहे. ठीक आहे महाराज, प्रणाम. या आता तुम्ही. काय? की आपण राजकुमारी दुर्गावतीचा विवाह गोंड वंश दलपतशाह यांच्याशी. होय, पण महाराज, आता पण बिन काही नाही. चंदेल वंश आणि गौण वंश एकत्र येऊन मुघल सत्तेला शह देणार. अहो महाराज, सांगितलं ना, आपल्या जन्मभूमी मातृभूमी आपल्या प्रजेच्या भविष्यासाठी आपली ताकद वाढवण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. हेही देखील खरं आहे. मुघल सत्तेचे अश्वनी संकट संपूर्ण देशात पसरतंय. त्याला रोखायलाच हवे, नाहीतर तो दिवस दूर नसेल. जसे बाकीचे सत्ता धुळीत मिळाले तसे आपण ही धुळीत मिळवतो. बघा, विचार करा. ठीक आहे महाराज, आम्ही आपल्या सोबत आहोत. चला मग. सन 1542 रोजी राजकुमारी दुर्गावती हिचा विवाह गौंडवंशीय दलपतशाह यांच्याशी झाला. पण अवघ्या काही वर्षातच दलपतशाह यांनी या जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण गडा संस्थान शोकसागरात बुडाले. मागे उरल्या त्या महाराणी दुर्गावती व त्यांचा पुत्र वीर नारायण.
संस्थानाला आता तुझ्या नेतृत्वाची गरज आहे. माझ्या हो, तुलाच सांभाळायची आहे आता गणा संस्थान. पण आता पण देऊ टाकली. तू तू मला माझी पुत्री समजस. मग मातेची आज्ञा नाही पाळणार. आजच आपण या वीर नारायणचा राज्याभिषेक करून त्याला राजगादीवर बसवू. पण राज्य कारभाराचे संचालन ते मात्र तुलाच करायचे आहे बरं. प्रणाम आईजा. आईजा, नारायण अजून नाबालिक आहे, त्यामुळे त्याला राजगादीवर बसवता येणार नाही. चंद्रशहा, काय बोलतोयस तू हे? होय आईजा, त्यामुळे या गड संस्थानाचा उत्तराधिकारी मी आहे. मी सांभाळणार राज्यकारभार. तुझ्या जिभेला काही हाड? आपल्या ज्येष्ठ भ्राताचा अपमान करताना लाज नाही वाटत? मी यांना खूप समजवलं, पण हे ऐकतच नाहीत. यांनीच तुमची सती जाणार असल्याची खोटी वार्ता संपूर्ण गडसंस्थानात पसरवली. काय सती? चंद्रशहा, तू माझा पुत्र आहेस याची मला लाज वाटतीये. शरम वाटतीये मला. मी तुझी माता आहे याची. निघून जा इथून. नाही जाणार. चंद्रशा, आज तू रक्षामे गुन्हे केलेस. एक म्हणजे स्वतःच्या मातेची जननीच्या आज्ञेची अवहेलना आणि दुसरा म्हणजे स्वतःच्या ज्येष्ठ भ्राताच्या भार्येचा अपमान. कोण आहे तिकडे? येऊन जाय नंतरच आणि गडा संस्थानाच्या बाहेर हद्दपार केला. जशी आज्ञा राणी सरकार. आणि जर काही त्यांच्या परत येण्याचा प्रयत्न केला तर सामान्य गुन्हेगारांप्रमाणे याच्या मुसक्या बांधून मृत्यूदंड द्या. जशी आज्ञा राणी सरकार. माझा अपमान खूप महाग पडेल तुम्हा सर्वांना आणि गडा संस्थानाला सुद्धा. लक्षात ठेवा. ए, सोड मला. राणी दुर्गावती, मी तुला सोडणार नाही. असेच गणपतीपुळे आपल्या गडा संस्थानाला प्रगतीच्या मार्गावर जायचं. प्रणाम सुबेदार बाज बहादुर जी. बाज बहादुर के दरबार में आपका स्वागत है. आइए बैठिए. आज मालवा में कैसे? आपल्या पिताश्रींच्या देहांताची वार्ता कळाली होती, म्हणून आलोय भेटीला. हाँ, बहुत दिनों से बीमार थे. खैर खुदा की मर्जी. आप बोलो, आप कैसे? ठीक. अरे हाँ, हमने सुना कि रानी दुर्गावती के पति और आपके बड़े भाई दलपत शाह की मौत के बाद दुर्गावती ने अपने पुत्र नारायण को गद्दी पर बिठाकर कुछ सत्ता अपने हाथ में. जी हाँ. और आपको बड़ा रियासत से बेदखल कर दिया. ठीक सुना है आपने. अरे रे, ये तो बहुत बुरा हुआ. यासाठीच मी आपल्या भेटीला आलोय सुभेदार बाज बहादुर जी. आप हमसे क्या उम्मीद रखते हैं? राणी दुर्गावतीला आपल्या शौर्याचा फार गर्व झाला आहे, अहंकार झाला आहे तिला. ती आपल्या मालवा प्रांतावर सुद्धा हल्ला करू शकते. या वेळेला गडा संस्थान शोक सागरात बुडालेले आहेत. सर्वजण काफील आहेत. हीच वेळ आहे गडावर हल्ला करण्याची. सही फरमाया आपने. एक समय है कि हम गड़ा पर आक्रमण करके उसे अपने कब्जे में करके. गडा संस्थानात इतकी धनसंपदा आहे की आपण त्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. हम आपसे वादा करते हैं कि हमेशा गड़ा जीतने के बाद उसका सूबेदार आपको ही बनाएंगे. धन्यवाद सू, धन्यवाद. देखते हैं रानी दुर्गावती की बहादुरी को. और एक बात हमेशा, इस रियासत में आप जैसे लोग हो तो वो रियासत घूमने में देर नहीं लगती.
फौजफानी खचली आहे. भरआडी सरकार. सैन्य संख्या आणि शस्त्र साठा पण अपुरा आहे. महार आणि सरकार तो देखील आपल्याला वाढवावा लागेल. चांगलाच कोंडीत पकडलाय आपल्याला. आपल्या सैन्यतेचा फायदा उचलायचाच ठरवलाय. पण काही काळजी करू नका. मा भवानी आहेत आपल्यासोबत. जेवढे सैनिक आणि जेवढा शस्त्रसाठा आहे तो सर्व तुम्ही सूर्योदयाला गडावर उपस्थित राहा. जशी आज्ञा सरकार. या आता. आता काय करायचं? तुम्ही काही काळजी करू नका. बडे देवांचे आशीर्वाद येईल आणि मा भवानी माझे रक्षण करेल. आपण निश्चिंत राहा. मला आशीर्वाद द्या. यशस्वी भव. देखो सैनिकों, ये है गड़ा रियासत। एक भी जिंदा नहीं बचना चाहिए। हमला करो। माझा वीर आणि बहादूर सैनिकांनो, आता वेळ आली आहे आपल्या मातृभूमीची जन्मभूमीचे रक्षण करण्याची. शत्रू लहान असो वा मोठा, शत्रूला शत्रूच असेल. त्याला रोखायलाच हवे. त्या काळ बहादूरचे नापाक कदम आपल्या पवित्र भूमीवर पडण्या अगोदरच त्याला धुळीस मिळवायचे. आपण सर्व माझ्यासोबत आहात. हो ना? ठीक आहे तर मग. जय मा भवानी, जय बलादेव. आक्रमण! आक्रमण! रुको सैनिकों, कहाँ भाग रहे हो? शत्रूच्या रक्ताला बक्षिसाची तलवार लावते. तुझ्या सगळ्या भेटण्याची नाही. तुझ्या सीमेतच राहा बाजू. आज मी तुला जीवन का देते आणि तुला राज्यही परत करते. पण एका चिमणीच्या वाक्यात परत पावलं उचलायचं. तुला सीमेने केव्हा जगावेगळं करू शकले असते बाजू. लेकिन मैं सजा तेरे लिए बहुत आसान है. तेरा इस्तेमाल हल्दीज मौजूद की. आज से बल्कि अभी से तू तेरी प्रजा के सामने सिर उठाकर नहीं गर्दन झुकाकर ही चलेगा. और यही तेरी सजा है. चला बोला रानी दुर्गावती की जय. रानी दुर्गावती की जय. बोला रानी दुर्गावती की जय. होशियार शहंशाह हिंदुस्तान जिल्हे लाई जिल्हे सुभानी जलालुद्दीन मोहम्मद अकबर दरबार में पधार रहे हैं. दरबार की कार्रवाई शुरू की जाए। जहापना मध्य हिंदुस्थानातून आलेली वार्ता चांगली नाही. महाराणी दुर्गावतीने मालवा सुभेदार बाज बहादूर यांना तिसऱ्यांदा शिकस्त दिली आहे. अच्छा, आज संपूर्ण हिंदुस्थानात
दुर्गावती के बहादुर की दाद देते हैं। एक छोटे रियासत की रानी होकर बाज बहादुर को 3 बार शिकस्त देती है। वाह! आणि परत त्या जीवनदान देऊन त्यांचे राज्यही परत केले हुजूर. यह तो रानी दुर्गावती का बड़प्पन है. आज संपूर्ण हिंदुस्थानात राणीच्या कुशल नेतृत्वाची पण चर्चा आहे हुजूर. वो अपने राज्य में प्रजा के हित के लिए कौन कौन से काम करती है? हुजूर, त्यांच्या राज्यात सभोवताली गड, किल्ले, सरोवर आणि तलावांची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यांची प्रजा खूप सुखी आणि आनंदी आहे. प्रणाम हुजूर. रतनपुर के शासक कल्याण शाही और गौंड राजकुमार चंद्रशाह आपसे मिलना चाहते हैं. उन्हें मिलने की इजाजत दो. जी हुजूर. यह रतनपुर कहाँ है? हुजूर, रतनपूर गडा संस्थानाच्या दक्षिण पूर्व सीमेवर आहे आणि कल्याणशाही तेथील उत्तराधिकारी आहे. प्रणाम हुजूर. दुहाई हो हुजूर, दुहाई हो. कहो, क्या हुआ? चहापणा, बाज बहादूर यांना हरवून महाराणी दुर्गावती या खूप सशक्त झाल्या आहेत आणि आमच्यासारख्या छोट्या संस्थानांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. त्या आमच्यावर कधीही आक्रमण करू शकता. मला वाचवा चहापणा. लगता है आपको गलतफहमी हुई है कल्याण शाही. अगर ऐसा होता तो उन्होंने बाज बहादुर को जीवन दान नहीं दिया होता और उनकी रियासत भी ना लौटाती. जहापना, राणी दुर्गावतीची ही चाल आहे. तिला सर्व प्रजेच्या नजरेत महान म्हणायचे आहे. दैवत्व रूप प्राप्त करायचे आहे हुजूर. आणि शेवटी मुघल सत्तेला शह घ्यायचा विचार त्यांच्या मनात घर करून बसला आहे हुजूर. जहापना, आता आपल्याला राणी दुर्गावतीवर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण त्या आपल्याला केव्हाही संकटात टाकू शकतात. बीरबल, जब तक रानी दुर्गावती मुगल सत्ते के खिलाफ कोई कदम नहीं उठाती या कोई साजिश नहीं रचती, हम कुछ नहीं करेंगे. बीरबल, तुम असाफ खान को कहो कि वो मालवा रियासत अपने कब्जे में ले ले और तुम हमारी ओर से महारानी दुर्गावती को एक भेंट भेज दो. समझ गए? जी हुजूर, बिल्कुल समझ गए. दरबार बर्खास्त. प्रणाम महारानी सरकार. सल्तनत हिंद बादशाह अकबर का पैगाम है आपके नाम. पढ़िए. महारानी दुर्गावती, प्रणाम. औरतों का काम चरखा चलाना है, रियासतें संभालना नहीं. इसलिए रानी दुर्गावती को हम श्रद्धा भेंट करते हैं. उम्मीद है रानी को पसंद आए. तुमच्या बादशहाला जाऊन सांगा, आम्ही याचं उत्तर नक्कीच देऊ. जी महारानी सरकार. प्रणाम हुजूर. राणी दुर्गावतीकडून आपणास भेट. क्या है ये? हुजूर, ये तो सोने का करेला है. क्या मतलब है इसका? याचा अर्थ आहे की गडा संस्थान या कारल्यासारखे ओबड दोबड जरी असले तरी संपन्न आहे आणि शत्रूला याच्या आतल्या भागासारखे कडू. अच्छा, तुम रानी दुर्गावती से कहो कि वो जंग के लिए तैयार हो जाए. जी हुजूर. बीरबल, असाफ खान को संदेश भेजो कि वो गड़ा पर जोर शोर से चढ़ाई करे. जो हुकुम जहापना. देखता हूँ रानी दुर्गावती कैसे बनती है.
सहभागी केले आहे. तो आपल्यावर देखील हल्ला करू शकतो महाराष्ट्र सरकार. म्हणजे आताही आपल्याला लढाईसाठी तयारी करावी लागते आणि आपल्याला आम्ही असे ऐकले आहे की मुघलांकडे प्रचंड सैन्य आहे. हो राणी साहेब, त्यांच्याकडे प्रचंड सेना आहे. घोडदल, पायदल, हत्तीदल आणि तोफा देखील आहे त्यांच्याकडे. म्हणजे आता महाराष्ट्र सरकार आपल्याला सैन्य वाढवावे लागेल. सुधार सिंगला कळवा, ते आपल्याला तोफखाना बनवण्यात नक्कीच मदत करते. जशी आता राणी सरकार. सरदार सिंह आओ। इस असफ खान के दरबार में तुम्हारा स्वागत है। आपने हमें याद किया हुजूर? हमने सुना है कि आप रानी दुर्गावती की मदद कर रहे हो, तौफखाना बनवाने में उनकी सहायता कर रहे हो। मला राणी साहेबांचा संदेश आला होता, पण आम्ही नाही गेलो. बहुत खूब सरदार सिंह, बहुत खूब। अगर तुम रानी की मदद करते तो ये असफ खान नाराज हो जाता। यांना वाटत होते की मी आपणास पहिले भेटावा. बहुत अच्छा किया तुमने इन्हें यहाँ लाकर। शुक्रिया हुजूर, शुक्रिया। रानी दुर्गावती, तुम तौफखाना बनवाकर मुगल सल्तनत से टक्कर लेना चाहती हो। अगर तुम्हारा ख्वाब कभी पूरा नहीं होगा। महाराणी सरकार, असफ खान 25,000ची फौज घेऊन येत आहे आणि आपल्याकडे आहेत फक्त 1,000. यावेळी युद्ध करणे आपलं वाईट ठरेल. माझा माघार नाही ठाकूरजी. यावेळी माघार घेणे बुद्धिपणाचे नाही तर बुद्धिमत्तेचे ठरेल आणि आपल्याला सैन्य जमवायला वेळ मिळेल. आपण त्यांच्याशी लढू, पण कधी निघाले. लढा संसाराच्या पश्चिमी दिशेला असलेल्या नराई येथे स्थलांतरित होतो. त्या जागेवर घनदाट जंगल आहे. ती जागा उंचावर तर आहेच आणि आम्हाला चांगलीच परिचित आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्याबरोबर उठला. हो राणी सरकार, ठीक आहे. या आता तुम्ही. माझ्या वीर सैनिकांनो, ह्या वेळेला आपण आपली रणनीती बदलली आहे. हे युद्ध समोरासमोर नाही तर गनिमी ताब्यात नाही. आपल्याला शत्रूला या खिंडीत गाठायचे, म्हणजे आपल्याला त्यांच्यावर बरून हल्ला करता येईल. राणी साहेब, असफ खान 1,000हून जास्त सेना घेऊन येत आहे. ठीक आहे तर मग. जय मा भवानी, जय बडादेव, आक्रमण. कहाँ छुप गए सबके सब? बाहर निकलो। ये क्या हुआ तुम्हें? कैसे हुआ ये? भागो, ऊपर से हमला हो रहा है।
राणीसाहेब आजचे दिवस आपण जिंकला. खानाची हजाराहून जास्त सेना कामी आली राणीसाहेब. पण राणीसाहेब उद्या खानाने तोफा आणल्या तर तोफा समोर तर आपण टिकणार नाही. उद्याचा दिवस खानासाठी उजाडणारच नाही. का राणीसाहेब? कारण आज रात्रीच आपण त्याच्यावर हल्ला करू. क्षमा असावी राणीसाहेब, पण हे युद्धशास्त्राच्या विरोधात आहे. सायंकाळ सूर्यास्तानंतर लढायचे नाही हा नियम रामायण महाभारतापासून आहे. ठाकूरजी, मुळात युद्धच हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. मग जी गोष्ट शास्त्राच्या विरोधात आहे ती पाळायचीच कशाला? नको राणीसाहेब, कोणीही तयार होणार नाही. कोणी आलं नाही तर मी एकटीला जाईन. क्षमा असावी राणीसाहेब, आपण आपला जीव धोक्यात टाकू नका. आपणच आपले वाली आहेत. आमचं ऐका. आमचं ऐका. आमचं ऐका. ठीक आहे ठाकूरजी, तुम्ही आपल्या सर्व आजूबाजूंच्या संस्थानांच्या सैनिकांना बोलावलं. हो राणीसाहेब, उद्या सूर्योदयानंतर येतील ते. ठीक आहे. आजची जी रणनीती होती तीच उद्याची असणार आहे. मुघल साम्राज्याच्या सूर्यमंडळाला आपण आपल्या पूर्ण शक्तीनिशी भेटू. जय मा भवानी, जय बेडादेव. रक्ष रक्ष महादेवी दुर्गे दुर्गतिनाशिनी मां भक्तं मनुरक्तं च शत्रुग्रस्तं कृपामयी विष्णुमाये महाभागे नारायणी सनातनी ब्रह्म स्वरूपे परमे नित्यानंद स्वरूप